फोनिक्स मध्ये रिडिंग रायटिंग येतं, मग स्पीकिंग पण जमतंय? स्पीकिंग इज हा टोटली गोड समजूत आहे अजूनही लोकांची, की रिडिंग रायटिंग आलं की बोलणं येतं. आपल्याकडे म्हणजे भाषेचं तसं नसतं. भाषे समृद्धीसाठी तुम्हाला तुमची वर्ड बँक डोक्यात लागते. वर्ड बँक वर्ड बँक लागते, vocabulary. कारण काय बोलायचं आहे हे तुमच्या बॅक ऑफ द माइंड तयार झाल्याशिवाय वाक्य तुम्ही बोलू शकत नाही. बरोबर. तुम्हाला न्यू स्टेजवर उभा केलं आणि सांगितलं की बाबा स्पेस सायन्स आहे त्याच्यावरती बोलू शकता का? नाही बोलू शकत, कारण आपल्याला त्यातलं माहितीच नसते. माहित जरी असली तर स्पेसिफिकली टेक्निकल लँग्वेज काय आहे, टेक्निकल वर्ड काय आहेत आणि कोणत्या सिक्वेन्स मध्ये मांडायचं आहे सुचत नाही हे आपल्याला. सुचत नाही. का सुचत नाही? तर ती वर्ड बँक माहीतच आपल्याकडे नाही. नसते, Yeah. वर्ड बँकच नसते. त्यामुळे स्पीकिंग हा पार्ट वेगळा आहे आणि रिडिंग रायटिंग हा पार्ट वेगळा. ओके, मग स्पीकिंग शिकायचं असेल तर मग स्पीकिंग speaking शिकायचे classes आहेत. स्पीकिंग क्लासेस आहेत. स्पीकिंग क्लासेस मध्ये आम्ही पूर्ण वर्ड बँक जनरेट करून घेतो. सुरुवातीपासून. त्यांच्याकडनं स्मॉल सेंटेन्सेस पासून टेन्स म्हणजे क्रिएशन पासून, म्हणजे तुमच्या बोली भाषेत काय म्हणतात आणि इंग्लिश मध्ये कसं त्याचं ट्रान्सलेशन काय होतं ते सिक्वेन्स त्यांना समजावून सांगतो. कारण अगदी. बोली भाषेत आपण जे म्हणतो तसंच वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट नाही इंग्लिश मध्ये बोलू करायचं. शकत नाही. नाही करायचं. ओके.